आत्मा मालिक संकुल कोकमठाण हे विद्यार्थ्यांसाठी दर सप्ताहात कीर्तन सोहळा आयोजित करत असल्यामुळे संकुलाच्या या शाळा आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा म्हणून कौतुकास पात्र ठरत आहे। आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण आयोजित स्पेशल सेमी विभागामध्ये सेमिनार हॉलमध्ये मुख्य स्टेजवर नुकताच बाल कीर्तन महोत्सव साजरा करण्यात आला। कीर्तनकार हरिभक्तपरायण रवींद्र महाराज मेठे यांचे शनिवार रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये कीर्तन संपन्न झाले। कीर्तन सेवेला स्पेशल सेमी वसतिगृह विभागाचे एकूण 488 विद्यार्थी उपस्थित होते। एक धरीला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवरला भवभ्रम परद्रव्य परणारी जाली विषयाच्या परी तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे मेठे महाराजांनी निरूपण केलाय। यावेळी सर्व महाराज मंडळी बाल टाळकरी संगीत व वारकरी विभाग प्रमुख स्पेशल सेमी अधीक्षक सुपर फाउंडेशनचे अधीक्षक वसतिगृह शिक्षक व सर्व बालगोपाळ उपस्थित होते। स्पेशल सेमी विभागाचे एकूण 488 विद्यार्थी तर सुपर फाउंडेशन विभागाचे 240 विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। कीर्तनामुळे लहान वयात शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण मिळत असल्यामुळे विद्यार्थी तल्लीन होऊन कीर्तन ऐकतात। भावी काळामध्ये नक्कीच कीर्तनाच्या माध्यमातून बाल कीर्तनकार सर्वोत्कृष्ट टाळकरी गायक वादक व तसेच गायनाच्या माध्यमातून इंडियन आयडॉल सारखे गायक बनतील हे नक्की। कीर्तन महोत्सव दर रविवारी ठेवत असल्यामुळे आध्यात्मिक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लागत आहे। कीर्तनाची सांगता ध्यानाने व आरती व जयघोषाने झाली आहे। या उपक्रमासाठी वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मार्गदर्शन लाभत असून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे कोकमठाण।